नमस्कार, आपण पाहत आहात ग्रामदेवता न्यूज. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूरच्या राजारामपुरी येथील ललित कला भवन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सुरेश केसरकर यांनी पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. वृक्षारोपण आजची गरज, उद्याचे जीवन या विषयावर बोलताना त्यांनी प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की वृक्ष हे निसर्गाचे अमूल्य वरदान असून ते आपल्याला प्राणवायू, शुद्ध हवा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठे योगदान देतात. वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि तापमान वाढ यामुळे वृक्षारोपणाची गरज अधिकच वाढली आहे. फक्त झाड लावून चालणार नाही, तर त्याचे संगोपन आणि संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एक झाड लावा आणि अनेक जीव वाचवा असा संदेश त्यांनी दिला. या कार्यक्रमाला गुणवंत कामगार संभाजी थोरात, अनिता काळे, भगवान माने, ॲड. राजश्री हसणीस तसेच सामाजिक कार्यकर्त्या भारती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन केंद्र संचालक सचिन खराडे आणि ग्रंथपाल स्वाती वायझ यांनी केले. पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असून प्रत्येकाने वृक्षारोपणाचा संकल्प करून हिरवेगार आणि स्वच्छ पर्यावरण निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.